हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आत्ता मी चाललेली आहे मुंबईला, मी आणि माझे मिस्टर. तर कालच झालेली आहे पूजा आपल्या घराची, तर दुसऱ्या दिवशी मला जायचं होतं मुंबईला. अर्जंटमध्ये म्हटलं होतं की खूप दिवस राहील, सगळं प्लॅनिंग वगैरे केलं होतं, पण यावं लागलं कारण तुम्हाला कळेलच पुढे काय आहे ते. त्यानंतर 2 दिवस मग आराम वगैरे केला, 1 दिवस पूर्ण आराम केला. दुसऱ्या दिवशी आपल्याला जायचं होतं, म्हणजे आपली ट्रिप क्वालिफाईड झाली होती. आम्ही ट्रिप क्वालिफाईड केली होती उज्जैनसाठी. तर ती ट्रिपसाठी आम्हाला जायचं होतं. 23 तारखेची ट्रिप होती. तर आम्ही आलो 20 तारखेला मुंबईला आलो. त्यानंतर 21-22 आराम केलं 2 दिवस, आणि 22 तारखेलाच रात्रीचंच माझं इथं काम चालू आहे. कारण 22 तारखेला म्हणजे रात्रीचंच आम्हाला निघायचं आहे. त्यासाठी लवकरात लवकर आपली तयारी वगैरे करायची आहे. तर 2 दिवस तिकडंच राहायचं, त्याच्यामुळे मग खाण्यापिण्याच्या सोयी केल्या पाहिजेत. त्यासाठी मग सगळ्यांनी आम्ही प्लॅन केला होता की कोणी काय आणायचं बनवून. कारण 2 दिवसाचा प्लॅन आहे, तर येता जाता आपल्याला खायला लागून 2 दिवस आपल्याकडं तिथंच राहण्यासाठी, म्हणजे खराब होणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला घ्यायच्या. तर त्यासाठी मला सांगितलं की तू गोड पुऱ्या, तर मीच म्हटलं होतं गेल्या वेळेस मी घारगे बनवलेले, आणि ते आम्ही शनी शिंगणापूरला ट्रिपला घेऊन गेले होते, पण ते काय पुरलेच नाहीत आणि भरपूर जणांना खूप आवडले. त्याच्यामुळं मग मला असं सांगण्यात आलं की तू ते बनवलेले घारगे आहेत ना तेच घेऊन ये, म्हणजे सगळ्या वेगवेगळं होईल, म्हणजे तिखट वेगवेगळं. पराठे कोण आणणार होतं, कोण वेगवेगळं आपापल्या परीने आणणार होतं. तर मला सांगितलं की तू पुऱ्या घेऊन ये गोड, तर त्याच्यामुळं माझी चाललेली आहे पुऱ्या बनवायची तयारी. तर 2 दिवस टिकतील अशा घारग्यांची मी रेसिपी तुमच्यासोबत अगोदरच शेअर केली होती, पण आता पण आपल्याला 2 दिवस जाईल, म्हणजे एवढ्या मी पुऱ्या बनवणार आहे. आणि आमचे म्हणजे 5-6 जोड्या आहेत. तर ट्रिप ही आम्ही क्वालिफाईड केली उज्जैनला जाण्यासाठी, कारण तिकडं आपल्याला 2 दिवस तिकडंच जायचं आहे. आणि 2 दिवसाचा जो खर्च आहे तो सगळे आमच्यावरचे जे मॅडम वगैरे आहेत तर त्याच करणार आहेत. तिथं खाणं पिणं सगळे त्यांच्याकडंच असणार आहे. खर्च जाण्याचा पण खर्च त्यांच्याकडंच आहे, आणि बसने आम्ही जाणार आहे. तर त्यासाठी सगळं म्हणजे आपण हे केलं होतं, आधीच क्वालिफाईड केलं होतं, त्याच्यामुळे आपल्याला ट्रिप ही झालेली आहे. 2 जणांची ट्रिप आहे, म्हणजे मी आणि माझे मिस्टर. मुलांना त्यासाठी मी बारामतीलाच ठेवलेलं आहे, कारण मग त्यांना इकडं आल्यानंतर त्यांना कुठे ठेवू ना. तर रुपाली पण आली नव्हती अजून, तर ती येणार होती 24 तारखेला. मग तोपर्यंत 22 तारखेला रात्रीच आम्हाला निघायचं होतं. मग तोपर्यंत पोरांना कुठं ठेवायचा हा प्रश्न होता, म्हणून मम्मीकडे एक वेदांतला ठेवलं, आणि समीक्षाला ताई बोलली मी तिला घेऊन जाते, कारण मला पण गावाला जायचं, म्हणजे तिच्या घरी जायचं होतं. त्यासाठी मग ठीक आहे म्हटलं. त्यानंतर आम्ही मुंबईला दोघंच आलो. पप्पा पण आले होते आमच्या अगोदरच, म्हणजे आले होते ते, आणि राहत होते. तर इथं चाललेलं आहे माझं रात्रीचंच काम वगैरे. अजून पॅकिंग करायची बाकी होती मला, आणि रस्त्याने खाण्यासाठी अजून काय काय ड्राय जे आपण आयटम घेता येतील तेवढे मी घेतले होते. आणि बाकीच्यांनी पण, म्हणजे 6-7 जोड्या होत्या आमच्याबरोबरच्या, म्हणजे आमच्याच टीममधल्या, तर त्यांना पण वाटून दिलं होतं की तू काय आणायचं, हिने काय आणायचं. सगळ्यांनी आपापल्या परीने काय काय आणायचं चाललं होतं. आणि मी पण भरपूर साऱ्या गोष्टी घेतल्या होत्या, करून घेतल्या होत्या. त्याच्यानंतर खरेदी पण केल्या होत्या, शॉपिंग वगैरे ते झाली होती माझी. तिकडं जायची, तिकडं काय घालायचं हे ते सगळी शॉपिंग वगैरे करून झाली. त्यानंतर स्वयंपाक, तर मी लवकरच लागले होते, म्हणजे लवकर म्हणजे तसा उशीर झाला. मी दुपारीच करणार होते, पण म्हटलं की दुपारी नको, संध्याकाळी करूया. संध्याकाळी केल्यानंतर गरम गरम आपल्याला ते 2 दिवस खायचे म्हटल्यानंतर ते रात्रीच केलेलं बरं आहे. तर त्यासाठी आता इथं वाजलेले आहेत 10-10:30 वाजलेले आहेत. मी तळायला घेतलेल्या आहेत पुऱ्या.
फायनली आता पुऱ्या होत आलेल्या आहेत, मस्तपैकी पुऱ्या होत आहेत. त्याचे कलर पण छान आलेला आहे. पण मला ना खरंच खूप कंटाळा आलेला आहे, कारण दिवसभर इकडं जा तिकडं जा, ते कामं वगैरे होते माझे. आणि त्याच्यानंतर शॉपिंग करा, हे आणा ते आणा, तिकडं जाण्यासाठी काय काय लागणाऱ्या गोष्टी आणा. तर हेच सगळं चालू होतं. त्यामुळं दिवसभर मी खूप कंटाळले. त्याच्यानंतर संध्याकाळच्या हे चालू होतं आमचं हे बनवायचं. त्यानंतर आम्ही एकत्र भेटलोसुद्धा. आम्हाला टी शर्ट वगैरे देणार होते, तर ते टी शर्ट घ्यायला आम्ही गेलो होतो. सगळ्यांना एकच सारखे टी शर्ट वगैरे असणार होते, तर ते घ्यायला गेलो. त्यानंतर परत खायला, म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी, आपण कुठं चाललो ना तर भरपूर साऱ्या गोष्टींना फेस करावं लागतं बाबा. आणि ते एक जो हे असतं ना, त्याच्यावरती भरपूर त्या दिवशी भरपूर लोड पडतो आपल्यावरती. तर माझं पण तसंच झालं होतं. पण आता भरपूर कंटाळा आला होता मला, पण आता ते करणं गरजेचं होतं. त्यानंतर अजून भांडे वगैरे मला घासायचे होते, ते पडलेले पुऱ्या अजून तळायच्या होत्या. त्याच्यानंतर आता मला इथं 11:30 वाजले तोपर्यंत. आणि आपल्याला पहाटेच निघायचं होतं. माझी झोप कधी होणार, म्हणजे मी झोपणार कधी, फ्रेश होऊन उठणार कधी. आणि मला हा एक त्रास आहे की मला ना डोकं दुखतं, माझी झोप नाही झाली ना, आराम नाही भेटला तर मला मायग्रेनचा त्रास आहे. जेवण नाही झालं वेळेवर तरी माझं डोकं दुखतं, आणि झोप नाही झाली तरी माझं डोकं दुखतं. त्याच्यामुळं ना मला एक टेन्शन, बाबा माझं म्हणजे कुठं पण जायच्या अगोदर माझं ते टेन्शन असतं की मला जर झोप नाही भेटली तर माझा पूर्ण दिवस वेस्ट जाणार, आणि पूर्ण दिवस माझं डोकं दुखणार, आणि मी एन्जॉय करणार नाही, हे माझं असतं. तरी पण आता बघूया काय होतं आहे काय नाही ते. मी आवरण्याचा प्रयत्न करते पटापट, आणि पटकन आवरून मी असा विचार केला होता की मी ते पुऱ्या वगैरे केल्यानंतर मी थोडंसं पॅकिंग वगैरे करेल. पण आत्ता असं मला वाटतं की नको, ती पॅकिंग वगैरे मी सकाळी उठल्यानंतर करेल. आता मला फक्त झोप पाहिजे, कारण माझा दिवस सकाळनंतर असा आळसात जाईल, आणि ते डोकं दुखणं वगैरे नको प्रवासात, त्या अजिबातच नको. त्याच्यामुळे ना माझा हा विचार चालला, तर मी फक्त झोपणार आहे. फक्त हे पटापट मला आवरायचं आहे. त्याच्यानंतर ते भांड्यांचं वगैरे ते पण घासायचं आहे. आता जे स्वयंपाक वगैरे केलं तर त्याचे भांडे. पण तरी पण जेवण मी काही बनवलं नाही. जेवण मी डायरेक्ट पार्सल वगैरे मागवलं होतं. का तर पुऱ्या बनवायच्या, जेवण परत बनवायचं, आणि परत तो सगळा स्वयंपाकाचा राडा. त्याच्यामुळं म्हटलं नकोच, ते डायरेक्ट पार्सल आणू. मी सांगू का, मला लई झोप आली, म्हणजे लई झोप आली. झालं आणि मला लई झोप आली. आता वाजले 11:30. तर अजून पॅकिंग करायची बाकी आहे. उद्या म्हणजे अजून 2.5 तासानंतरच उठायचं. आता मला झोप कधी लागणार हेच मला सांगता नाही यायचं, मी झोपणार कधी. अजून मला पॅकिंग करायची बाकी, तेवढी भांडे घासायचे, एवढे भांडे पडलेले किचनमध्ये ते घासायच्यात, आणि नंतर मग सगळं चलो आता आवडते. मेन काम तर झालेलं आहे पुऱ्यांचं. त्यानंतर कॉर्न भाजून द्यायचे मला, ते उद्या सकाळ आता भाजते. आणि आता एवढे भांडी घासते, स्वच्छ करते जरा. बाय.